40 ते 50 वयात रात्री या 3 गोष्टी खाणे टाळा, नाहीतर पोट आणि वजन कधीच कमी होणार नाही. नमस्कार महिलांनो, व्हॉइस ऑफ विमेन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. वय 40 पार झालं की आपल्या महिलांच्या शरीरात अनेक बदल व्हायला सुरुवात होते. तुम्ही दिवसभर डाएट करता, कमी खाता, घराची सगळी कामं करूनही संध्याकाळी थकून जाता, तरी सुद्धा सकाळी उठल्यावर पोट सुटलेलं दिसतं. वजन काही केल्या कमी होत नाही आणि उलट दिवसेंदिवस पोटाची चरबी वाढतच जाते. असं तुमच्या सोबतही होतंय का? जर तुमचं उत्तर हो असेल तर अजिबात काळजी करू नका, कारण समस्या तुमच्या डाएट मध्ये नाही, तर तुम्ही रात्रीच्या वेळी नकळत करत असलेल्या काही लहान सहान चुकांमध्ये आहे. 40 ते 50 या वयोगटात आपल्या शरीराची पचनशक्ती म्हणजेच मेटाबॉलिझम मंदावतो. अशा वेळी रात्रीच्या सवयी खूप महत्त्वाच्या ठरतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3 मुख्य गोष्टींबद्दल सांगणार आहे, ज्या तुम्ही रात्रीच्या वेळी खाणे किंवा करणे आजच बंद केलं पाहिजे. जर तुम्ही या 3 चुका टाळल्या तर अवघ्या काही दिवसात तुम्हाला तुमच्या वजनात आणि पोटाच्या चरबीत मोठा फरक दिसेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मुख्य 3 चुका आणि उपाय. पहिली चूक, रात्री उशिरा जड जास्त कर्बोदके आणि भात खाणे. महिलांनो, आपली सर्वात पहिली आणि मोठी चूक म्हणजे रात्रीच्या वेळी उशिरा आणि जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स खाणे. आपल्याला गरम भात, जास्त चपात्या किंवा मैद्याचे पदार्थ खाण्याची सवय असते. वय 40 नंतर आपलं शरीर रात्रीच्या वेळी कॅलरीज खूप हळू बर्न करतं, कारण जेवण झाल्यावर आपण थेट झोपायला जातो. आपली कोणतीही शारीरिक हालचाल होत नाही. अशा वेळी रात्री खाल्लेला भात किंवा जड अन्न पचत नाही आणि शरीर त्यांचं थेट पोटावर चरबी म्हणून साठा करायला सुरुवात करतं. यावर उपाय काय? रात्रीचे जेवण नेहमी हलके ठेवा. जेवणात चपाती किंवा भाताचे प्रमाण अर्धे करा आणि त्याऐवजी हिरव्या भाज्या किंवा सूप घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्रीचे जेवण 8 वाजेच्या आत संपवण्याचा प्रयत्न करा. जेवण आणि झोप यामध्ये किमान 2 ते 3 तासाचे अंतर असायलाच हवे. दुसरी चूक, जेवण झाल्यावर लगेच गोड खाणे किंवा साखरेचे दूध पिणे. दुसरी चूक जी 90% महिला नकळत करतात ती म्हणजे रात्री जेवण झाल्यावर काहीतरी गोड खाणे किंवा झोपण्यापूर्वी साखरेचा चहा किंवा गोड दूध पिणे. 40 ते 50 या वयात महिलांच्या शरीरात इन्सुलिनचे प्रमाण आणि हार्मोन सतत बदलत असतात. रात्रीच्या वेळी गोड खाल्ल्याने शरीरात साखरेची पातळी एकदम वाढते. जेव्हा रात्री इन्सुलिन वाढतं तेव्हा शरीर फॅट बर्निंग प्रोसेस पूर्णपणे बंद करतं. यामुळे तुम्ही दिवसभर कितीही मेहनत केली तरी पोटाची चरबी 1 इंचही कमी होत नाही. यावर उपाय काय? तर रात्री गोड खाण्याची इच्छा झाल्यास ती सवय पूर्णपणे मोडून काढा. जर तुम्हाला रात्री दूध पिण्याची सवय असेल तर त्यात साखर अजिबात टाकू नका. त्याऐवजी चिमूटभर हळद किंवा थोडीशी सुंठ पावडर टाकून पिण्याची सवय लावा. यामुळे पचन सुधारेल आणि शांत झोप येईल. तिसरी चूक, रात्रीच्या जेवणात जास्त मीठ, लोणचे किंवा तळलेले पदार्थ खाणे. आता वळूया तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या चुकीकडे. ती म्हणजे रात्रीच्या जेवणात जास्त मीठ, लोणचे, पापड किंवा उरलेले तेलाचे पदार्थ खाणे. अनेक महिलांना रात्री जेवताना तोंडी लावायला लोणचे किंवा पापड लागतो, पण लक्षात ठेवा, मिठामध्ये सोडियम असते. रात्रीच्या वेळी जास्त सोडियम पोटात गेल्यामुळे शरीर पाणी साठवून ठेवून त्याला आपण म्हणतो. याच्या कारणामुळे सकाळी उठल्यावर अनेक महिलांचे हातपाय आणि चेहरा सुजलेला वाटतो आणि पोट गच्च फुगल्यासारखं वाटतं. यावर उपाय काय? रात्रीच्या जेवणात वरून मीठ घेणे टाळा. पापड, लोणचे किंवा जास्त मसालेदार तळलेले पदार्थ रात्री अजिबात खाऊ नका. संध्याकाळनंतर साधे आणि पचायला हलकी अन्न खाण्याला प्राधान्य द्या. महिलांनो, वय 40 पार झाल्यानंतर वजन वाढणे ही अतिशय सामान्य गोष्ट आहे, पण योग्य सवयी आणि थोडी काळजी घेतली तर तुम्ही या वयातही एकदम फिट, निरोगी आणि सुंदर राहू शकता. आजपासूनच रात्री या 3 चुका करणे थांबवा आणि फक्त 7 ते 10 दिवस हा बदल करून पहा. तुम्हाला स्वतःमध्ये एक नवीन ऊर्जा आणि हलकेपणा जाणवेल. तुम्हाला या 3 पैकी कोणती सवय जास्त होती मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या सर्व मैत्रिणींसोबत आणि व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या व्हॉइस ऑफ विमेन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका उपयुक्त माहिती सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.